मसवड नगरपालिकेमध्ये 2016ला परिवर्तन झालं आणि काल जे उपोषण करत होते ते उपोषणकर्ते सगळे तेच होते ज्यांनी परिवर्तन केलं. आणि लोकांचा काही गैरसमज वगैरे नाही, लोकांना सगळं माहिती आहे की 2016ला ज्यावेळेस नगरपरिषदेमध्ये परिवर्तन झालं आणि त्यानंतर 5 वर्षात या नगरपरिषदेचं आणि या शहराचं काय हाल झाले हे सगळ्या मसवड शहरानं बघितलेलं आहे. त्यात काय आम्ही नव्यानं सांगण्यासारखी परिस्थिती नाही. आणि काल हेच लोक होते ज्यांनी उपोषण केलं आणि परत लोकांची दिशाभूल करण्याचा त्यांनी प्रयत्न केला, पण लोक ह्यांना बोलणार नाहीत, लोकांची दिशाभूल होणार नाही. लोक आपले मसवड शहरातले सुजाण नागरिक आहेत, मतदार आपले सुजाण आहेत आणि त्यामुळंच मसवड शहरातील लोकांनी यांचा कारभार बघूनच आमचे नेते या महाराष्ट्राचे ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला 21 नगरसेवक निवडून देऊन बहुमताने नगरपरिषदेत आमच्या ताब्यात दिलेले आहे. आता 2016 नंतर 2021ला इलेक्शन लागायचं होतं, पण इलेक्शन लागलं नाही. 4 वर्ष इलेक्शन लांबत गेली. मधल्या काळात प्रशासक होते. प्रशासक असताना आणि आपल्या तालुक्याचे नेते जयकुमार गोरे भाऊ असताना त्यांनी या मसवड नगर परिषदेसाठी 90 कोटीची वॉटर सप्लाय 24/7 अशी वॉटर सप्लाय स्कीम मंजूर करून आणली आणि त्याचं काम साधारणतः 2023ला सुरू झालं. काम सुरू झाल्याच्यानंतर यांचे जे आरोप आहेत किंवा यांचं जे म्हणणं आहे की नगर परिषदेने शोधपत्रिका काढावी, यांना जर अक्कल असेल, यांना जर माहिती असेल की शोधपत्रिका कधी काढायची असते तर यांनी असे बोलले नसते. शोधपत्रिका ही नेहमी काम पूर्ण झाल्याच्यानंतर शोधपत्रिका काढली जाते. अजून काम पूर्णच नाही तर त्याची शोधपत्रिका तुम्ही कशाची म्हणून काढणार? 90% काम झाले म्हणून 90% बिलं दिलेले आहेत. 10% काम बाकी आहे. अजून मसवड शहरामध्ये पाणी आत्ता पोचलेलं आहे. आत्ता मसवड शहरातल्या जेवढ्या फिडिंग लाईन आहेत, जेवढ्या टाक्या आहेत तेवढ्या टाक्या भरल्या जातात. 24/7चं जे काम आतलं गावातलं आहे, शहरात असल्यामुळं बोळा येते, लहान लहान रस्ते आहेत, काय अडचण आहेत, त्याला थोडासा वेळ लागू शकतो आणि हे समजून घेतात लोकांच्या हे लक्षात येते की कुठलंही नवीन काम होत असताना 100% थोडाफार त्रास तर होणारच आहे. म्हणजे अगदी बाळ जरी जन्माला घालायचं म्हटलं तरी ते काय विना त्रासाचं काय होऊ शकत नाही. तसंच मसवड शहराचा आपण या ठिकाणी विकास करत असताना थोडा त्रास आपल्याला सहन करावा लागणार आहे. ते त्रास लोक सहन करत आहेत. लोकांना आता फरक जाणवतो आहे. जे परिवर्तनच्या काळात 12व्या दिवशी 15व्या दिवशी पाणी येत होतं, आत्ता काम पूर्ण झाल्यामुळं आत्ता 4थ्या 5व्या दिवशी पाणी येतं आहे. अजून कामं चालू आहेत. हे काम पूर्ण झाल्यानंतर मसवड शहर 24/7 नळ चालू केला का मसवड शहराला पाणी मिळणार आहे, एवढी 100%. आणि शोधपत्रिका वगैरे ज्यावेळेस काम पूर्ण होईल त्यावेळेस आम्ही बघू, गरज भासली का. आणि असंही नाही की यांनी काम पूर्ण झालं म्हणजे यांचं पूर्ण पेमेंट होणार आहे, असं नसते. याला 2 वर्षांनी त्याची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी त्यांच्यावरती आहे. 2 वर्ष देखभाल दुरुस्ती केल्याच्या नंतर त्यांचं फायनल बिल होणार आहे. तर ह्या विनाकारण उपोषण करून काहीतरी लोकांनी भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न कोणी करायचं काम करू नये असं मला वाटतं. आणि बाकी मसवड शहरातले सर्व नागरिक सुजाण आहेत, लोकांना कळते काय. प्रशासनाच्या विरोधात लढाई याचा अर्थ काय? हे ज्यावेळेस हा निधी आला, तो निधी कोणी आणला? परिवर्तन असताना किंवा यांच्या लोकांची ज्यावेळेस सत्ता राज्यात होती त्यावेळेने किती निधी आणला? हा निधी जो आलेला आहे तो निधी आमचे नेते सन्माननीय मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांच्या माध्यमातून हा निधी आलेला आहे. आणि तो निधी आलेला असताना त्यांचंही या कामावरती पूर्ण लक्ष आहे. काम व्यवस्थित झालं पाहिजे. आत्तापर्यंत कमीत कमी 15 ते 16 मिटिंगा त्यांनी या कामाच्या संदर्भात घेतलेल्या आहेत. वेळोवेळी जागेवरती जाऊन काम त्यांनी पाहिलेलं आहे. आणि नुसतं काम पाहिलेलंच नाही तर काही जर चुकीचं दिसलं तर वेळोवेळी त्याची सूचनाही दिलेल्या आहेत. आम्हालाही त्यांनी सांगितले तुम्ही त्या स्कीमवरती लक्ष ठेवा. तर प्रशासनाच्या विरोधात तुम्ही आंदोलन करताय म्हणताय, ठीक आहे, पण इनडायरेक्टली ते आमच्याच विरोधात होतं आहे ना. कारण आत्ता 4 वर्ष जरी सत्तेत कुणी नव्हतं तरी इथली कामं मसवड शहरासाठी विकास निधी हा जयकुमार गोरे भाऊंच्याच माध्यमातून आलेला आहे. त्यामुळं कामं ते आमचे आहेत आणि आम्ही आमची कामं सक्षमपणे व्यवस्थित करून घ्यायला आम्ही सक्षम आहोत. पण आत्तापर्यंत त्या योजनेचे जे काम झालेलं आहे ते काम निकृष्ट दर्जाचं झालेलं असल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. निकृष्ट दर्जाचं म्हणून तुम्ही त्या कामावर नियंत्रण ठेवू शकत नाही. असं कसं नियंत्रण ठेवू शकत? आता आमचंच नियंत्रण आहे. पण आपण जी कामं झालीत त्या कामाची बिलं तुम्ही दर्जा तपासून न बघता पास केली जातात असा पण एक आरोप आहे. हे बिलं
नगरपालिकेत सत्ता येऊन आता मला वाटतं की डिसेंबरमध्ये सत्ता आली. आज ऑगस्ट 8 महिने, आता 7वा महिना चालू आहे. काम याच्या अगोदर सत्ता यायच्या अगोदरच काम बऱ्यापैकी 90% काम पूर्ण झालेलं आहे. तेवढी बिलं त्यांनी दिलेलं आहेत, हे खरं आहे. आम्ही मिटिंग झाली, मिटिंगमध्ये तो विषय झाला. काम तेवढं झालं आहे का नाही काम बघायचं आमचंही कर्तव्य आहे, आमची जबाबदारी आहे. आम्ही ते बघतो आहे. आणि जरी त्यात काय कमी असेल तरी आम्ही ठीक आहे, तुम्ही म्हणताय तसं जर काम चुकीचं झालं आहे असं जर तुमचं मत असेल तर तुमच्या मताने नाही. जर समजा इथं थर्ड पार्टी इन्स्पेक्शन असतं, थर्ड पार्टी इन्स्पेक्शन ज्यावेळेस होईल त्यावेळी ते ठरवतील की हे निकृष्ट दर्जाचं काम आहे का चांगलं काम आहे. तुम्ही कोण लागून गेला? तुम्ही काय इंजिनियर आहे का? काम दर्जाचं आहे का? काय आहे सांगायला? पूर्ण झाल्यानंतर बोला ना पाणी येत नाही किंवा पाईपलाईन रोज फुटते, अजून काम पूर्णच नाही तर तुम्ही आरोप कशाच करता? उपोषण चालू होतं त्या उपोषणाला भाजपमधल्या काही लोकांचा पाठिंबा आहे ते गुप्त पण आहे. मी तुम्हाला दाखवते, पुरावे देखील आहेत माझ्याकडे. तर हे का म्हणजे त्यांच्या मनात असा संशय आहे की खरंच यामध्ये घोटाळा झाला, त्यांचा लढा सचिन माने मुख्याधिकारी यांच्या विरोधात आहे, तुमच्या विरोधात नाही. सचिन मानेंच्या विरोधात नाही, ते त्यांच्यावर गुन्हा दाखल करा म्हणते. म्हणतोय काय सांगतोय. त्यांचा पूर्व इतिहास जर बघितला उपोषणकर्त्याचा तर त्यांच्या पूर्व इतिहासानं ते कशासाठी उपोषण करतायत हे लक्षात यायला काय अडचण नाही. त्यांचा प्रश्न वेगळा, परंतु सचिन माने मुख्याधिकारी यांच्या विरोधात मुख्याधिकाऱ्याकडूनच काय त्यांना अपेक्षित आहे ते लक्षात यायला गावकऱ्यांना लक्षात येतं आहे ते की कशासाठी त्यांचं उपोषण सुरू आहे. आणि खासदाराच्या हस्ते म्हणजे कुणी न काय गुन्हा दाखल न करता काय न करता लगेच उपोषण मागं घेणं, नुसतं आश्वासन दिलं की आम्ही तुमच्यावर कारवाई करू म्हणून उपोषण मागं घेणं हे कशासाठी? ते पैशासाठी उपोषण करत होते. मी काय तसं म्हणलं आहे का? मी तसं म्हणलेलं आहे का? कशासाठी? त्यांचा पूर्व इतिहास बघा. तिथं काम आलं होतं. काम जयकुमार गोरेंच्या या राज्याचे मंत्री जयकुमार गोरे साहेबांच्या माध्यमातून हे काम आलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे अजितदादाचं जर असेल तर एक कुठलाही कागद दाखवावा की अजितदादानं आणले किंवा अजितदादानं काय दिले. आता सचिन माने मुख्याधिकारी त्यांची बदली झाली होती, पुन्हा इकडे येण्याचं कारण काय? काय त्यांचं काम चांगलं आहे. काम चांगलं असताना आत्ता 6.5 वर्ष झालं कधीच काय नाही. आणि एकाच माणसाला कसं दिसतं आहे की त्यांचं काम चुकीचं आहे? बरं, ती श्वेतपत्रिका म्हणण्या इतपत आपली क्षमता किती आहे त्याच्यावरून कळतं आहे. श्वेतपत्रिका म्हणत नाही आपण, जे लिहित आहे ती शोधपत्रिका म्हणजे शोध का श्वेत ह्याच्यावरून आपली क्षमता कळते. तुम्ही कसं बघता त्या उपोषणाकडे? उपोषण हे फक्त पैसे कमवायचं माध्यम आहे. तुम्ही जे म्हणताय भाजपच्या लोकांची साथ आहे किंवा तुम्ही उपोषण करा, तुम्हाला अधिकार आहे. लोकशाही आहे, लोकशाहीत काही करू शकता तुम्ही. उपोषण नाही, अगदी श्वेतपत्रिका आम्हाला पाहिजेच हे तुम्ही भांडू शकता, तुम्हाला माहितीचा अधिकार आहे, सगळं आहे. हे आज तुम्ही जे 25 लाख रुपये पाण्याचं बिल काढलं म्हणता ते तुम्ही कुठल्या आधारे आरोप करताय? आरोप करायला तुमच्याकडे काय कागद आहे का? 4-5 लाख रुपये काय बिल निघालं असेल ते येऊन बघा. तुम्ही विनाकारण काही आरोप त्या सचिन मानेंच्यावर करण्याचा अर्थ आहे का? तुम्ही त्या कागदावर काढा. बरं, HDP पाईप असल्याशिवाय HDP पाईप आपण टेस्टिंग करत असताना हे प्रेशर मेंटेन करावं लागतं. प्रेशर मेंटेन करत असताना पाईप ही फुटणारच आहे. आपण म्हणताय चांदणी चौकात 4 वेळा फुटली, 4 वेळा नाही 10 वेळा फुटणार आहे. ते प्रेशर ज्यावेळेस जास्त होतं आहे त्यावेळेस ते प्रेशर फुटणारच आहे, त्यात काय हेच नाही. आणि ते पूर्ण झाल्यावर आपल्याला अधिकार कधी आहे की ते पूर्ण झाल्यावर काम निकृष्ट म्हणायचा अधिकार काम पूर्ण झाल्यावर आहे, आधी नाही. तो योजना पूर्ण झाल्याशिवाय ते काम करता येणार नाही. त्याचं टेस्टिंग करावं लागतं. त्या पाईपलाईन ज्या आपण लोकांना पाईपलाईन दिलेत त्या पाणी येतं आहे नाही येत ह्याचं टेस्टिंग केल्यानंतरच ते रस्ते बुजवायचं असा आदेश आहे. 2-3 मेन पेठ, हे बायपास रस्ता असे 1-2-3 भाग राहिलेत अजून. जसं जसं पुढं होत जाईल तसं ते मुदत जाईल, काय अडचण नाही. अजून काम पूर्ण व्हायच्या अगोदरच तुम्ही हे सगळे प्रश्न उपस्थित करताय.
थोडंसं थांबा, बंडूभाऊ म्हणले तसं थोडंसं थांबा. टायमिंग तुमचं चुकतंय. नाही, ते ठेकेदाराकडे होतं ना ते रस्ता. हो की ते कधी करा 10% राहिले असताना तुम्ही आतापर्यंत 10% आपण वाढीव काम केले. 10% म्हणजे पूर्ण ते सगळा खर्च केला नाही. अजून आपल्याला शासन पूर्ण 10% नाही, शासन वाढीव निधी द्यायला कधी तयार आहे.